बारामती मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार हे उमेदवार आहेत। अवघ्या देशाचं लक्ष असलेल्या या मतदारसंघात सुप्रिया ताई विरुद्ध सुनेत्रा वहिनी अशी लढत पाहायला मिळणार आहे। सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे या त्यांच्या चुलत बहीण आहेत, हे तर आपल्याला माहितीच आहे। शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली। सुळे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तातडीनं पत्रकार परिषद बोलावली आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली। बारामती मतदारसंघाचा 55 वर्षांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की बारामती मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो। बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण राज्यातील जनतेच्या मनात आतापर्यंत पक्क झालंय। 55 वर्षापासून बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवार घराण्याचा बालेकिल्ला ठरलाय। शरद पवार यांनी 1967 मध्ये पहिल्यांदा बारामतीमधून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली। 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांनी ही जागा राखली। त्यानंतर सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आणि 2009 पासून या जागेचं प्रतिनिधित्व करू लागल्या। सुप्रिया सुळेंसाठी ही लढत किती आव्हानात्मक आहे हेही पाहूया। सुप्रिया सुळे 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 वेळा बारामतीच्या खासदार आहेत। सध्याची आकडेवारी पाहता अजित पवारांच्या बाजूने कल आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। या विधानसभा मतदारसंघामधील विद्यमान आमदारांचा कल पाहिल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पूरक वातावरण दिसून येतं। दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल, इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे, बारामतीत स्वतः अजित पवार, खडकवासल्यात भाजपचे भीमराव तपकीर आमदार आहेत। म्हणजे 6 पैकी 4 आमदार अजित पवार जो उमेदवार देतील त्यांच्या बाजूने आहेत। त्यामुळे यंदाची बारामतीची निवडणूक ही चुरशीची असणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, बारामतीतून पुन्हा सुप्रिया सुळे निवडून येणार की सुनेत्रा पवार यांना विजय प्राप्त होणार? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।